जनतेला नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जावे यासाठी दंडोबा डोंगरावर श्री दंडनाथाला महारुद्राभिषेक. श्री दंडनाथ भक्त मंडळ मालगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिर व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन. मिरज वृत्त. सालाबादप्रमाणे चालू वर्षीही जनतेला नवीन वर्ष सुखा समाधानाचे व आनंदाचे जावे म्हणून श्री दंडनाथ भक्त मंडळ मालगाव यांच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दंडोबा डोंगरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री दंडनाथ भक्त मंडळ मालगावचे हे 25वे वर्ष असून गेली 25 वर्षे प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी नवीन वर्ष जनतेला सुख समृद्धी व आनंदाचे जावे म्हणून श्री दंडनाथास दंडोबा महारुद्राभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात येतो. चालू वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यावेळीही मंडळाच्या वतीने दंडोबा डोंगरावर श्री दंडनाथास महारुद्राभिषेक घालण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मिरज येथील श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटरच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली पोळ, डॉक्टर अजय आडे, प्राची वायंगणकर, जमीन शेख, स्वप्नील शिवशरण, युवराज मगदूम, अर्जुन घाडगे, रमेश कांबळे आदींनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. महाराज आणि हिंगणगावचे महाराज यांच्या उपस्थितीत श्री दंडनाथास महारुद्राभिषेक तसेच इतर सर्व धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी दंडोबा डोंगरावर जत्रेचे स्वरूप आले होते. म्हैसाळकर महाराज व हिंगणगावचे महाराज यांची 25 वर्षे श्री दंडनाथास सेवा लाभली आहे. श्री दंडनाथ भक्त मंडळ मालगाव यांच्या वतीने हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत असताना श्री दंडनाथ देवालयाचे गुरव, पुजारी, स्वामी, मंडपवाले, मोटर ट्रक, आचारी, हार डेकोरेशन करणारे फुलारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले आहे. दंडोबा डोंगरावर सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी श्री दंडनाथ भक्त मंडळ मालगावचे विजय गाडे, किशोर शिंदे, विनायक गंगाधर, दिलीप गंगाधर, महेश स्वामी, बंडू नाईक, बाळासो गुळवे, प्रकाश पोळ, चंद्रकांत गंगाधर, महादेव कबाडगे, महादेव खिलारे, लक्ष्मण शिंदे, बाबू कवठेकर, शशिकांत पवार, सुकुमार जगताप, शांताराम कवलापुरे आदींनी परिश्रम घेतले. अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दंडोबा डोंगरावर सर्व कार्यक्रम पार पडले. दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे, मिरज. चालू कर, व्हिडिओ घ्यायचा. हा बोला. हा बोला. दंडनाथ भक्त मंडळ मालगाव गावामधून आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे जानेवारीच्या पहिल्या रविवारी येणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या रविवारी महारुद्राभिषेक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करतो. त्याचा उद्देश असा आहे की नवीन वर्ष सुखाचा जावं आणि भगवंताचा आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही महाप्रसाद आणि महारुद्राभिषेक करतो. त्याच्या पाठोपाठ गावातील सर्व भक्त लोक, आसपासच्या खेड्यातील भक्त लोक सगळ्यांच्या सहकार्यानं आम्हाला हे महारुद्राभिषेक आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करता येतो. दंडनाथ म्हटलं तर भोलेनाथ ही शिवा महादेवी अनादिकालापासून आहेत. कमीत कमी हजारो वर्षापासून त्यांचं स्थान इथं आहे. अनेक भक्त लोक नाही तर इथे येऊन महाप्रसाद करतात. काही लोक अभिषेक करतात, काही रुद्राभिषेक करतात. तर आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं किशोर शिंदे, महेश स्वामी, बाळासाहेब गुळवे,
चंद्रकांत गंगधर, इनू गंगधर, सोनू गंगधर, दिलीपन्ना गंगधर, नाव सगळे आहेत. महादेव खिलारे, महादेव कबाडगे, बंडू नाईक, प्रकाश पोळ, शशिकांत पवार, सुकुमार जगताप, शांताराम कोल्हापुरे आणि राघरमीचे विजय गारे. हे कमीत कमी 25 वर्षाला मी कार्यक्रम करतो. त्याच्या आधीही 15 वर्ष केलं, 40 वर्षाचा जो कार्यक्रम चालू आहे. पण आत्ता जे नवीन आहे ते 25 वर्षाला कार्यक्रम चालू आहे. त्याच्यापासून सगळ्याला सुख आणि समृद्धी मिळालं आणि त्याच्या आशीर्वादानं सगळ्यांची परिस्थिती सगळ्यांचं खाऊन पिऊन सुखात आहे. दंडनाथ आणि केदारलिंग आणि गुप्तलिंग इथं 3 लिंग असून 108 लिंगाचं हे स्थान आहे. आणि असं शास्त्र सांगितलं जातं की त्र्यंबकेश्वर ते पार बार्शीच्या डोंगरापासून नाथांचं स्थान म्हणलं जाते. जो आदिनाथ सकळ सिद्धांचा गुरु तयाचा मच्छिंद्र शिष्य मच्छिंद्राशी बोध घेतला गोरक्ष गोरक्षाची निवृत्ती ते ज्ञानेश्वर प्रसादी. ज्ञानेश्वर मार्ग हे माऊली मार्ग चालू झाला आणि गोरक्षनाथ पंत मार्ग चालू झाला. या महादेवानं नाथपंथीचा अवतार घेऊन दंडनाथ म्हणून त्याने अवतार घेऊन या डोंगरावर आले. दंडक राजांना हे नाहीतर पूर्वी अनाधिकारी ह्या ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं. काही वेळा मला पूर्वी विचारलं होतं की दंडनाथ म्हणजे कोण, भोलेनाथ म्हणजे कोण, याचा अर्थ विचारले ते. अनादाकाली म्हणजे पूर्वी हजारो वर्ष झाली, लाख वर्ष गेले असले त्यावेळेला इंद्र दरबारमध्ये सभा भरली. त्या सभेमध्ये सगळी देवेंद्र इंद्रायणी देवी देवता सर्व गोळा झाले आणि भोलेनाथ नंदीवर बसले आणि पाठी वाकवळ कमरून एका नंदीवर बसून त्याने त्या सभेमध्ये आले आणि त्यांच्या शरीराला सगळं भस्म होतं. सगळेजण बघून हसायला आले. सगळ्यांनी अलंकारानं लटलेली होती पण ह्याने अलंकार नव्हतं म्हणून सगळे असल्यामुळं भोलेनाथाला राग आला आणि त्याने तुमचं तुम्ही बघा म्हणले आणि धर्तीवर आले. आणि धर्तीवर येऊन असं जात असताना एक गाडावानी एक सरूट भेटला. तुम्ही चाललाय आमचं कसं होणार म्हणल्यावर एक थोडंसं पाणी आणि गवात दिलं त्या गाढवाला आणि सरटाला थोडं आणि त्याला पण ओरडू नकोच म्हणून गाढवाला सांगितले. आणि हे जे दगड दंडनाथाचं जे पिंड आहे हे दंडोबा म्हणून आम्ही करतो. हे मोठं एक दगड तयार होऊन त्या दगडाखाली त्यांनी लपून बसले. 12 वर्ष 33 कोटी देव हुडकत होतं आणि सापडले नाही. पाणी नाही, अन्न नाही, झाडे नाही, झुडपे नाही, जगता येणार फिरता येणार अशी परिस्थिती असताना आता फिरत आला आणि त्यावेळेला तिथं एक गाडा ओरडल्यावर तिथं गाडा ओरडतं म्हणलं तर 12 वर्ष होऊन गेलं, अन्न नाही, पाणी नाही, तरी जिवंत आहे म्हणून त्या गाढवापाशी गेले आणि गाढवाला विचारले की हे भोलेनाथ कुठं आहेत, मला माहीत नाही म्हटला. लई आडला नारायण गाढवाचा पाय धरल्यानंतर गाढवानं सांगितलं की ह्या दगडाखाली बसलाय. त्या दगडाजवळ आले आणि संपूर्ण 33 कोटी देव त्या दगडापाशी बसून ध्यानधारणा केली त्याची. आणि त्यावेळेला भोलेनाथ म्हणले मला नाव ठेवला, भस्मधारी म्हणला, फाटकी कापडं घातला म्हणला आणि आज मला तुम्ही आराधना करताय. बाहेर आले आणि त्यांना आशीर्वाद देऊन पौष्काळ चालू झाला. सगळी व्यवस्थितपणे सुरुवात झाली. काही वर्षानंतर दंडनाथ राजा म्हणून राज्य करीत असताना त्याला एक ऋषी यांनी सांगितले की असं हे घडलेलं आहे. म्हणताना हे दंडनाथाचं पिंड तयार केलं गेलं आणि इकडं गुप्तलिंग केलं गेलं ह्या बाजूला आणि इकडे केदारलिंग केलं. तर असं सांगितलं जातं की त्र्यंबकेश्वरापासून पाठीच्या डोंगरापासून नवनाथांचं आणि नाथपंथींचं सिद्धनाथांचं स्थान आहे. आणि या ठिकाणी वास्तव जे या डोंगरामध्ये शंभू महादेव आणि शिव पार्वतीचं वास्तव आहे. जय भोलेनाथ. शास्त्रात सांगितलं गेलं ज्याने नाही पाहिले काशी त्यानं अवश्य जावं दंडोबाबाची. 12 ज्योतिर्लिंग आणला गेला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अष्टविनायक आणला गेला. शंभू महादेवाच्या आशीर्वादानं झाडाचा पालाही हसत नाही. आणि आज आम्ही भक्त लोक जे आहे 5, 50, 100 पोरं जर असलं तर खरं सांगतो आम्हाला संपत्ती नाही पण ह्याच्या आशीर्वादानं अन्न कमी पडलं नाही, पाणी कमी पडलं नाही, रोगराईपासून आम्ही अलिप्त आहे आणि सुखी जेवण जगतो. झोपलं तर झोप लागतं, जेवलं तर जेवण जातं आणि काम करायला गेलं तर काम करतो. एवढी आनंदी या दंडोबाच्या कृपेनं आज आम्ही नांदतो आणि आम्ही आमची गावकरी यांच्या आशीर्वाद. या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या